रविराज साबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमकी दिली मारण्याची। त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली रविराज साबळेला मारण्याची। हा व्हिडिओ स्वतः बघून घ्या रविराज साबळे काय म्हणतोय। मी जास्त दिवस नसणार आहे का बोलतोय असं? फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूच्या कुत्र्यांनी ठरवलंय की माझा काटा काढायचा। खूप सारे थ्रेट येत आहेत, धमक्या येत आहेत। खरं बोललं की बुडाला आग लागते। प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले जातात। एखादा भिकारचोट विरोधक चुकला तर त्याला बी आम्ही घोडा लावायचं काम केलंय। बघितला काय? भारताच्या संविधानाने ह्या भारताच्या संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलेला आहे सर्वसामान्य जनतेला। सरकार बुरा करत असेल, कुठला कोई काही कारस्थान करत असेल सरकार, तर सर्वसामान्य जनता आवाज उठू शकते। खऱ्याला खरं म्हणू शकते, खोट्याला खोटं म्हणू शकते। त्या आवाजाला कोणीही दाबू शकत नाही। हा संविधानाने दिलेला अधिकार आहे। हा बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे। पण मला सांगा, खरंच देवेंद्र फडणवीस यांनी खरंच रविराज साबळेला धमकी दिली का मारण्याची, टकवण्याची, मारून टाकण्याची? काय अफवा आहे? काय आहे? मग हा रविराज साबळे हा पोलीस स्टेशन मध्ये शिकायत का करत नाही मुख्यमंत्र्याची, त्याच्या कार्यकर्त्याची? का चूप आहे? का चूप आहे? का अफवा आहे? कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसाला जीवे मारण्याची धमकी देतो आहे असा हा सांगून राहिला, टकवण्याची गोष्ट करून राहिला, कार्यकर्ते मारण्याची गोष्ट करून राहिला, तर मग हा पोलीस स्टेशन मध्ये जात का नाही? कायची वेळ करत आहे? कायची वाट बघत आहे? आणि म्हणत आहे अहिल्यानगरला 14 मार्चला मी येणार आहे। काय होणार आहे तिथं? हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं समजणार। रविराज साबळे हा शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, मजुरासाठी आवाज उठवतो। हा मजुरासाठी आवाज उठवतो, शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो। आणि यांना नोटीस आल्या की अजून देवेंद्र फडणवीस नोटीस पाठवली याला? याचं असं म्हणणं मला नोटीस आल्या। नोटिसा कशाच्या आल्या याला? HPV वॅक्सिन याबद्दल याने व्हिडिओ बनवले होते रविराज साबळेंनी। तर आरोग्य विभागाने याला नोटिसा पाठवल्या। आरोग्य विभागाने नोटिसा पाठवल्या, तर हा नाव देवेंद्र फडणवीसचा घेऊन राहिला की आरोग्य विभागाचा घेऊन राहिला? हा प्रशस्तीसाठी करतो का व्हायरल होण्यासाठी करत आहे? शेतकऱ्यासाठी आवाज उठवणारा व्यक्ती आहे हा रविराज साबळे। मजूर वर्गासाठी आवाज उठवतो रविराज साबळे। कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर रविराज साबळे आवाज उठवतो आणि याचं योगदान चांगलं आहे। पण माझं एकच म्हणणं आहे, खरंच खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला धमकी दिली का? मानी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकर्त्यांनी याला धमकी दिली का मारण्याची? हा म्हणून राहिला की माझं जीवन आता बर्बाद होणार आहे, मी मरणार आहे, मी थोड्या दिवसाचाच राहिलेलो आहे असा म्हणून राहिला। आणि ऑन रेकॉर्ड कॅमेरा समोर बोलून राहिला, म्हणजे मुख्यमंत्र्यांवर आरोप करून राहिला अशा पद्धतीने बोलत आहे। खरं बोलत आहे का? तुम्ही नक्की कमेंट करा। रविराज साबळे प्रेम करत असाल तर नक्की कमेंट करा। कारण रविराज साबळे हा खरा बोलत आहे का? याची तपास केली का? का रविराज साबळे हा खरा बोलत आहे? खरंच लेटर आले का रविराज साबळेला? खरंच लेटर मुख्यमंत्र्यांनी पाठवले का की आरोग्य विभागाने पाठवले? जेणेकरून कसं आहे, मुख्यमंत्र्यावर आरोप करणं म्हणजे एक स्वाभिमानिक नाही आहे दादा। कारण संविधानाने दिलेला एक मुख्यमंत्री आहे, संविधानिक पातळीवर बसलेला एक मुख्यमंत्री आहे। आणि मुख्यमंत्री वाईट करत असेल तर आपण त्याच्यावरही करू शकतो कारवाई। पण हा मग रविराज साबळेला मारण्याच्या धमक्या येत आहे, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे, तर हा चूप का? हा पोलीस स्टेशन मध्ये जात का नाही? तक्रार निवारण का करत नाही? तक्रार का देत नाही? हे माझं मत आहे। नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्या जनतेला माहित पडणार खरंच रविराज साबळेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मारण्याचा हल्ला करत आहे, त्यांना धमकी देत आहे, त्यांना लेटर पाठवत आहे। कारण तो लेटर दाखवत आहे हातामध्ये, ते खरंच देवेंद्र फडणवीसनं पाठवलं की आरोग्य विभागानं पाठवलं? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून रविराज साबळेला न्याय मिळाला पाहिजे
जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय जय संविधान.